बाई झोप काढून नाही जमायचं, लय काम पडले शेतीत. तो नाम्या होता गडी गेला पळून, डोक्याला इतकं टेन्शन आलंय. आता नवीन गडी पाहावा लागल. ऊसाला पाणी भरायचंय, ऊस वाळून चाललाय. त्या बाबण्याला तरी फोन करून पाहते, एखादा गडी तरी असेल तर पाय बाबा म्हणल. बोला ना शांताबाई. कुठे रे बाबण्या? मी घरीच अजून. घरीच आहे का? काय हो, काय काम निघालं? आता काम काय असं निघलंय बाबा. तो नामे नव्हता का महागडी? हा नामदेव. हा गेला ते जराच आमचं पैशांवरून खटाकलं. ते काय पैसे दिले नाही तुम्ही? दिले मी, तो अजून जास्त मागत होता. आता जास्त कुठून द्यायचे याला? असं काय झालं का? हा मग एक काम कर ना, एखादा गडी असेल तर पाय ना. गडी? बर तू घरी ये, मग मी सांगते तुला. बरं घरी केव्हा येऊ? ये ना, आता काही काम नसेल तर. नाही आता काही काम नाही तसं, इकडं बसेलच होतो टपरी. हो हा का? तो तुमच्याकडे लगेच. हा बर ये मग. हो आलो. हा ठेव का मग? हा घरी आल्यावर बोलू बर का शांताबाई. हा तेच बोलायसाठी तुला बोलावलं. हो चालेल. ठेव मग. हो येऊ राहिला आता बाबने, त्याला सांगते ना एखादा गडी पाय. आता येऊ का शांताबाई? आला का बाबन्या? आलो ना. ये ना. आलो. दरवाजा लावून घेऊ का? हा लावून घे दरवाजा. का बोलले टपक्यान बोलावलं तुम्ही? अरे बाबा आलं, डोक्याला टेन्शन झालंय. खाली तर बस, तुला हा सांगते. बसतो. आपल्या होत्या काय? हा इरी पडले होते. हा. असं थकले काम करू ते मशीनचं शेण काढलं. म्हणजे तुम्हाला करायला लागत हा ना? अहो करायला लागत म्हणजे तो नाम्या पळाला ना. तो नामा मग इतके दिवस तुम्हाला नाम्याच करीत होता का? काय? अहो तुमच्या शेतीत काम बया नाम्या जवळजवळ 4 वर्षापासून नाम्या शेण काढायचा. नाम्या उसाला पाणी भर, नाम्या आमक कर, नाम्या तमक कर. घरात सुद्धा मला हे आणून दे, ते आणून दे, भाजीपाला आणून दे, किराणा आणून दे. सगळं नाम्याच पाच. हा का? म्हणजे तुम्ही फक्त पडून राहायच्या, नाम्या सगळं करायचा. पडून म्हणजे असं झोपून राहायच्या तुम्ही? हा झोपून म्हणजे आता कसं, आता मानवरा तिकडेच राहतोय, तुला तर माहिती. ते येत्या पर 6 महिन्यातून वर्षातून. मोठं बिझनेसमॅन आहे. आता ड्युटी त्यांची. हा मग आता इकडं आपला एवढा पसारा, शेती वाडी, जनावर जुनवर. मग मानावरांनी सांगून दिले एखादा जवान गडी पाहायचा. जवान? हा म्हातारा पतारा नाही, जवान गडी पाहायचा आणि ठेवून द्यायचा कामाला. तू अजिबात काम करू नको. मला मानावरा लय जीव लागतो. हा बरोबर आहे. काम नाही करून देत अजिबात. ते खरं आहे. तुम्ही काम नाही तुम्हाला करून देत ना. त्यांना कळत. आपल्याला 5-6 महिने बाहेर इकडे कंपनीत राहायला लागत. मग त्यांना कळत बा माझी बायको थकली, मग तिकडं मी जायच्या आधी करू. मी जायच्या आधी? हा म्हणजे त्यांना तिकून यायच्या आधी जर तुम्ही थकल्या करू तर मग ते तिकून आले नाही, त्यांचं काही झालं म्हणजे आज वाईट. काय झालं म्हणजे काय बोलू राहिला तू? अहो तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटत असं का? नाही. अहो मी चांगला बोलतो. ते तिकून पाहुणे आले म्हणजे तुमचा नवरा घरी आला, मग ते घरी आल्यावर तुम्ही त्यांना चांगलं करून घालणारच ना. हा मग पाय नवरा आहे बाबन्या, तुला याच्यासाठी बोलावलं. मला आहे ना आता एक जवान गडी पाय. जवान गडी? हा बाई तर मोठी फॉर्म मध्ये आली. बाई म्हणते मला जवान गडी पाहिजे. काय रे बाबन्या? काय नाही काय बुटबुट करू राहिला? ते कस काय मोडलं तुमचं टूल? काय ना ते पाहत होत. ते जाऊ द्या, मला आता गड बरं तुम्हाला जवान गडी लागतो? हा काय चावला ते? आव मग जवानच गडी पाहिजे मला. आव म्हातारे माणसाच्या काहीच नाही होणार. लय जोखमीचे काम आहे सगळे. अजिबात तो म्हातारा माणूस करूच शकत नाही. त्याला म्हणजे असा तरणा बांधच पाहिजे गडी.
हा म्हणजे नवतरणच तुम्हाला लागत. हा म्हणजे बर का शांताबाई, हा तुम्ही बोलले ते खरंय बघा. हा मग तुम्हाला आहे ना नवतरणच गडी लागत. हा का तुम्ही नवतरण्याचे ना, त्याच्यामुळं काम करायला नवतरणच पाहिजे. म्हणजे तुमचंही भागलं पाहिजे, म्हणजे त्याचंही भागलं पाहिजे. बाबने काय बोलत तू? तुम्ही नव्हता नाही म्हणजे? अहो म्हणजे तुम्ही नवतरणे हा आणि तो गडी नवतरणे, बरोबर. हा मग म्हणजे तुम्ही शेतीत गेले हा का रापारप दोघांनी 2 पावडे घेतले हो. हा रापारप किती नळ्या असल्या करशाल ना, हा ते बरोबर आहे तो. तांबाच्या तुंबाच्या लावायच्या ठरल्या. म्हणजे बरोबर. तुम्हाला गडी नवतरणाच पाहिजे. हा मग त्याच्यासाठी तुला तुमचं बोलावलं. तुमचं आहे हा. ना म्हाताऱ्याचं उठतही नाही, ते जमणारही नाही. उठत नाही. हा म्हातारा माणूस झालं आणि ते थकलं म्हणजे ते लवकर उठत नाही ना. हा एकदम झोपले हो काची जागी. समजा तुम्ही एखादा म्हातारा ठुला हा कामाला, हा अलग देणार. हा तुम्ही एखादा म्हातारा कामाला ठुला हा आणि तो त्याचं नाही लवकर उठलं म्हणजे त्याला तुम्ही हलवणारच ना. ए म्हाताऱ्या उठ, असं असं. म्हणजे काय बोलतो बाबने? अहो शांताबाई, मी काय बोलतो म्हणजे तुम्ही असा त्याला धक्का लावला, हा हं? हम्म. मग तो झोपातून लवकर उठणार नाही ना, थकेल राहील. हा 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 म्हणजे म्हातारा असले हो कसं पडली का झोप लागून हा जाते. त्याच्यापेक्षा तुम्हाला नवताना बांध गडी पाहिजे. मग त्याच्यासाठी तुला एवढं बोलावलं बरोबर आहे. काय एखादा आहे ना जवान गडी पाहिजे बाबा. हो. तुझ्या पुढं पाहण्यात असं ऐका ना त्या मग. नाण्याला आला माझ, तो गेला मेला पैशावरून कटकट करून. म्हणजे नवताना गडी ना, हा ते तो बरोबर दमच काढीत नाही ना. मग तुमचंही काम चांगलं होईल आणि त्याचंही काम चांगलं होईल, असे घामागोदी होतील. बरोबर देतो नवतार नसला. म्हणजे काय बोलून राहिला तू? अहो तुम्ही जर माळ्यामध्ये कामाला चांगले कसून बी लागले दोघं, हा तुमचा टाकटापा घाम खाली गरल मध्ये. हा हा काय तुम्ही शांताबाई, काय मी बोलतो म्हणजे तुम्ही काय मला नाव ठेवत्या बा. नाही नाही बरोबर आहे तो बाबने. बरं का हो? हा मग एवढा नवताना बांध पाहिजे गडी. हा त्याच्यापेक्षा एखादी तुमच्याच वयाची बाई देऊ तुम्हाला. बाई नाही 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 नाही. मानावरेनी सांगितले बाई ठेवूच नको. ठेवायचं तर तुला गडीच ठेव तू जवान कामाला. बरोबर आहे, बरोबर आहे. बाई नको. बाई काय करणार रे? बाई का उसाला बारी देणार रे? ते खरं आहे. बाई काही टमाट्याचं जाळे घेऊन विकायला जाणार रे? आणि त्याच्यात थोडे पाठी पंप लावून फवारणार रे? फवारणार नाही, पण हा. त्याच्यात मलाही थोडी शंका आली. काची? बाई तुम्ही का नाही म्हणते आणि तुमचा नवरा का नाही म्हणतो माहितीये का? हा उद्या तुमचा नवरा घरी आला हा आणि तुम्ही बाई तुमच्या घरात ठेवले हा कामाला याला त्याला, नाही का? हा आणि त्या बाईक जर तुमच्या नवऱ्याला पाहिलं म्हणजे तुमच्यात ऊस ठेवाना. त्याच्यापेक्षा ते म्हणते बाई नको. खरंय तुमचं म्हण. असं आहे. हा असं आहे ते मला कळालं. हा. असं असू शकतं मग तसंच. पण मानावर तसा नाहीये. तुम्ही जरी तशा नाही म्हणते ना, हा. ते आपक बाहेर माणूस आलं का अहो मानावराचं नाव इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. तो म्हणतो तोय सारखी सुंदर बाई आख्या जगात नाही. मी काल दुसरी बाई पाहू. आता तसं मस्त वाटतं, पण ते काळानं आपक जवळ आले का माणसं, हा. ते आपक होत. बरं जाऊ दे. काय आहे मानवरा तसा नाही, मी तशी नाहीये. पण मग आम्हाला आहे ना एक जवान गडी पाहून दे बाबा. जवान आम्हाला. हा. आता करशील ना तेवढं काम? ते मी बोलू थोडं. बोल ना मनातलं. आता या बा, आता तुम्ही माग कोण ठुलं होतं कामाला? नामे 4 वर्ष होता. नामे 4 वर्ष होता. हा नामे टिकला का? नाही. त्यानं त्याचं काम करून घेतलं, निघून गेला. हा तुमचं मस्त काम केलं त्यानं. हा तुम्ही नाही नाही म्हणत तो त्याला काम केलं. हा नाही काम करायचं तो शेती चांगला. मग अहो तुम्ही पार खालून गागायचा तरी तो काम कराय हात्यात नव्हतं. काढायच्या. अहो मग तुम्ही तिकून जर अंधार पडलं हा हा तर तुम्ही बांधावरून आवाज देत नव्हत्या का? ए नाम्या बाद झालं चाल ना आता, असं गागत नव्हत्या. हा हा मग का ते भवनराव चांगला बोलतो, हा नाही बरोबर आहे. नाही का? बरं आता मी काय म्हणते, तू ना जास्त बोलू नको. मला फक्त जवान गडी पाहून दे बाबा एक. तुम्ही ऐका आता, हा तुम्हाला एक सांगतो मा मनातलं. सांग. जवान गाड्याचा असं आहे, हा तो पैसे वाढूनच घ्याला. हा हं?
आणि मग तुमच्या कामाला मीच राहू का? तू हा, मी असं लोकांची मोलमजुरीच करायला जातो. हा हा माग मोटरसायकल आहे. हा तुम्हाला फोन केला का मी खाली येत जाईल, हा तुम्ही बसायचं. हा माझ्या गाडीवर गेलं माझ्या टापक्यात. नाम्या आणि फुम्या यांचं काला नाव घेत्या महापुढं. हा. मी तर असं कामाला आहे हा. ना, असा रपरप करील, असं रपरप करील, असं दाबील, असं टाकील. हा हो. काय टाकशील काय टाकशील? अहो, तुम्ही जर म्हणले ऊस लावायचा हा. आहे, ऊसाचं बियाणं दाबाय नाही लागणार. हा हा आणि पुढं तुम्ही टाकलं तर मी मागून दाबल. हा म्हणजे मी टिपरू ठेवलं हा. तर तुम्ही लगेच मी टाकशील. लगेच तुमच्या दाबूनच देणार टिपरू. हा सरीत येतंय का तुला? फायदा काय? हा. म्हणजे तुम्ही मला पाहिलंच नाही काम करताना. बरं, आपलं हत्यार राहिले लांबी, म्हणजे ते हत्यार नाही का कोयता बीचा राहतो, हा मग ते चांगलं लांब आहे. हा तू ऊस तोडायला जातो कधी कधी. हा एका हाताऱ्यात लागूनच जात. ऊस तुटलाच पाहिजे. हम्म. शांताबाई, हा मलाच ठेवून घ्या. मला काहीतरी महिना वगैरे कबूल करून द्या. ठीक ठीक बर का. मी कमी पैशात राहील, पण मला तेवढं ठेवा तुमच्या पै. तुमचं काम ओके, बबन जावय मोकळा. मग पैसे थोडे कमी घेशील म्हणतो. हो, तुम्ही मला रोज जर मोकळं केलं ना, हा पैसे कमी. मोकळं केलं म्हणजे अहो, तुम्ही मला मळ्यात नेणार आहे, हा रोज माझा मोकळा घाम चालणार आहे. हा हा काम करू करू. राहिलं मोकळा होऊन जाणार हम्म. असं. बरं मग मी काय म्हणते, मी तर मोकळा होईल. बाय. ऐका ना, आम्ही ना 20,000 रुपये नाम्याला महिना द्यायचो. म्हशी पिळायच्या, म्हशी खालचं शेण काढायचं, उसाला पाणी भरायचं, खत घालायचा, तुला सांगते टमाटे खुडायचे, तोडायचे, वांगी मिरच्या, म्हणजे आखी शेती सांभाळायची. बरं. लाईट आली रात्रीच्या निम्या रात्रीच्या मोटरीकडे जायचं, मग तुम्ही एक काम करा. मोटर चालू करायची. ऐका ऐका, हा तो जर एवढा काम करीत होता ना, हा मग मी हाय, मला त्याच्यापेक्षा 5-1,000 किंवा 2-1,000 कमी द्या. मग 15,000 करशील का? 15,000 मी करील. लय झाले म्हणजे लय पैसे झाले. तुम्ही सांगाल ते करील. हा तुम्ही का? म्हणल्या हे कर, केलं. तुम्ही म्हणल्या म्हशी पिळायच्या, पिळल्या. हा. तुम्ही फक्त खाली बसून राहायचं. काय अहो, म्हशी पै तुम्हाला बसायच लागल ना. एखाद्या म्हशीना माझ्या हात नाही ओळखलाच, तिनं लात मारला तर तुम्ही त्यागून बसल्या तर मग म्हैस पाजून देईन. मग हा बरोबर. म्हणजे तुम्हाला आहे ना, जवळ मला मी मळ्यात आहे तवर माझ्या माझं संघ काम नका करू, राहावं लागल. बरं. जेव्हा तुमचं काम निघल हा. तेव्हा मी लगेच मला सांगायचं, मी लगेच तुमच्या कामाला तयार. मा कामाला म्हणजे अहो, तुम्ही म्हणले बा आता मला वाई ना बाई शेण काढायचं. हा म्हणजे मळ्यातले काम ना. मी का घरचे म्हणतो का? हा मग ते आणि घरात बी तुला काही दळण वगैरे दळून आणायचं असलं तर ते करीत जाशील ना. घरातलं सगळं. शांताबाई, हा अहो तुम्हाला सांगतो मी तुमच्या मागच राहील. का ना. तुम्ही सांगितलं ते काम ऐकाय. हा 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 का मग त्या बया. तुम्ही म्हणले ना पाणी आंघोळीला उतरून द्या, हा तरी बबनरावची तयारी. म्हणले ना पाठण घसून द्या, तरी बबनराव तयार. पाठवून कोणाची? तुमची नाही नाही नाही. एवढे बारीक निरीक काम नाही सांगणार हो मी. म्हणलं बा कोणी नाही जोडी. नाही नाही असं काही नाही. मी ते पाठण बिटन घासून घेईन. असं आहे बा आपलं. 15,000 करी. बया 15,000 बाबण्या तयार झालाय. दुसऱ्यांना एवढे 20-25 हजार द्यायचे तर बरं आहे. मग बाबण्या इडला जवळचाच आहे, घ्यावा काय न ठेवून बाबण्याला. बाबण्या मग राहतो काय तू? तुम्ही ठुत्या काय? कामाला राहतो. मग ठुत्या ना तुम्ही. हा मग मी राहतोय ना. हा मग ते पण 15,000च्या वर 1 रुपया नाही देणार हा? किती? 15,000च्या वर. अहो, म्हणलं का मी द्या म्हणून. हा हो बघा हा. मॅडम, तुम्ही 10 दिले असते ना हा तरी मी राहिलो असतो. हा ना. हो, बरं मी काय म्हणते राहिलं म्हणजे तुम्ही दिसाय तसे आहे ना, बाबण्या कामच करतो. हा, काय म्हणला? ते काय भेटेल काय ना आपल्या पाहुण्यांना ते. हा हा ती त्यांच्या ट्रॉफी आहे ना हा कामातल्या. सर, तेच पाहतो. मग एक काम करशील का? फरच्या पुशीत जाशील का मावाले? ते मला हे वजन वाढलं ना, हा, त्याच्यामुळं असं पुसता येत नाही, वागता येत नाही. चालेल ना. पुशील तुमचं सगळं पुशील. हा? हो
सगळं पुशील, तुम्ही जे म्हणशाल ते पुशील. आणि तुम्हाला असं वाटता येत नाही हा. ना, मी आहे ना, मी तुम्हाला वाकून दाखील करील बरोबर. तुम्हाला करता येईल वाकून. करता येईल. हा मग असं पोचा घेतला का हा वाकून पुशितो मी असं. हा तुम्हाला दाखवू का पुसून? येवा जा पाणी घेऊन ये. तुम्हाला आत्ताच पुसून दाखवू का? पुशितो का हा फरशी? खालून वरून सगळीकून. खालून वरून म्हणजे आता ही वरली बाजू आहे हा हा आणि ती आमची खोली खाली. हा हा थोडी ती अशी मग बाजू. ती वरली खोली खाली खोली. बरं बरं मग घे एवढा रूम पुसून. हा घेतो. हा बरं मग मी तवर इडं पडते जराशी. तुम्ही पडा हा आणि मी पुशितो. हा हा पुसू का? पुसून घ्या मग फरशी. हा चालेल चालेल. बरं पाणी बाबण्या, पुढे बाबण्या बाथरूम मध्ये पाणी आहे तिला कपडा आहे पाय. चालेल चालेल. पडू का मग थोडी? हा पडा पडा. लय दुखलं एवढं राहिल्या. हा, शांताबाई हा मी ना फरशी पुसाया ते पाणी ते आणतो. हा आणि तिथं बाथरूम मधून हा 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 आणतो. मी थोडी मला ना लय दुखल्या एवढं राहिल्या बाबा. पडा पडा. हम्म. आयला. काय शांताबाई मशिवानी गोरती आयला पक्की खात्या हरामाच आणि गोरती बर पुष्पित बबनराव व्यवस्थित पहिलं नाही तुम्हाला होती. काय शांताबाईची पोरडी बिरडी हा आयला तरी नवरा येणं नाही तरी बाई कशी गुटगुटी ते पाहिजे का? काय शेतकऱ्याच्या बायांनीच तर काम करू करू सापला झालाय त्यांच्या. इथं खाऊ 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 शांताबाई उलटी घरात राहू राहू खाऊ खाऊ पक्कीनं माजली. बाबण्या बाबण्या आता एक काम कर. शांताबाईनं तर आपल्याला कामाला ठुलय. तिचा नवरा बाहेरच कामाला आहे. 6-7 महिने येत नाही घरी पाहायला. बरं घरी प्रॉपर्टी चांगली मळ्यात म्हशी आमकई तमकई. बायका बाबण्या पैसा पाणी भरपूर आहे. तिनं सांगितलं ते काम ऐकायचं आणि बाई दिसाय जरा चिकनी आहे आणि बाईचं कामच करीन मी. हा मला बाबण्या म्हणत्या काय ते घे चान्स मारून बाबण्या झोपली आता मस्त पाय. बाबण्या काय काय करतो रे? काय नाही येड आहे ना. हा? ही उशी उचलली तो या अंग ती तुम्हाला दाटी झालती ना झोपाय. हा हा तू साडीचं हे का बरं हातात धरेल होतं? हातात नाही घातलं. मग ही उशी गुतेल होती त्याच्यात. गुतेल? हा या साडीत गुतेल होती. हा का? मग ती उशी काढायला इकडे सरकलो ना हा. मग तेव्हा तुम्हाला ते वळवळ झालं. वळवळ? हा मी का ना ते साडीला हातही नाही लावला. तुम्हाला का बाबण्या तसा दिसतो काय? अं, काय शांताबाई काय तरी आळ घेते. तू तसा नाहीये पण तू साडी हातात धरेल होती माझी. अहो याच्यात गुतेल होती. ऐका याच्यात अशी गुतेल होती साडी. मी अरे पण याच्यात साडी गुतल कशी काय? एका याच्यात गुतेल होती ना दडदडीत मी सांगतो ना. एक तर मला मस्त गाड झोप लागली होती आणि तू या बा मग ती साडी अशी झाली तर तुम्हाला ती जाग आली. ती साडी ना हा? अशी वर करून पाहतो. हा हा
वर करून हा म्हणजे तू साडी वर करून पाहत होता? अगं ही उशी काशी ना तुमच्या तिकडे मध्ये घुसत होती. मधी? हा मध्ये दोन्ही तांगड्यांच्या मध्ये घुसली होती. पण उशी मध्ये कश काय जाईल? आता रामजान ही उशी काढली ती वर ठेवली आणि मग ही साडी अशी होती ना हाय सोड. उशी काढून घेतली साडी खाली करून दिली. खाली करून दिली. अरे पण तुला हे रिकामी बुद्धी कोणी करायला सांगितले? मी रोज झोपते आली असेल उशी दोन्ही पायांच्या मध्ये. तुला काय गरज आहे एवढी उशी काढून घ्यायची साडीवर करून पाहायची? तुला काय एवढी काळजी? आजच कामाला नाही अहो लागलं तर? तुमचं वर झालं म्हणून मी खाली केलं. त्याच्यात काय केलं? वर झालं म्हणून खाली केलं? हो म्हणजे तुमची साडी वर झाली मी खाली करून दिली. एवढं सभ्य असताना तुम्ही काही बोलायला लागल्या. शांताबाई हे मला नाही पटत बा. म्हणजे म्हणजे माझे पाय दिसत होते म्हणून तुम्ही साडी मग. घातली का? असं असं. एवढं चांगलं वागून तुम्ही जरी अशा बोलता म्हणूनच ते पहिले गेलं निघून. बाई या असं ना तुमचं मला काही गरज नाही. मी काय राहणार नाही. जा तिकडे तुमचं मला पान गरज पा चाललो माय मी निघून. नाही 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 जमणार असं असं नको. अरे बाबने ऐक ना मी काय म्हणते. तुम्ही काही बोला आणि तुम्ही काही संशय घ्याल याच्या पायीच तो नाम्या जायला वाटतं मला असा अंदाज. नको नको बाई तुला इडून जोडायचे तू इडून जोडितो तो पार खालून जोडी दर्शन घेतो पण नको तो इतक्या दिवस तू का गडी टिकले नाही याच्याच मुळे नाही काच काय बाई नको तू. ऐक ना. नाही नाही अरे याचं नाव काय? बाबने ऐक ना थांब ना. अरे मला ना लई गड्याची लई गरज आहे बर का. जवान गड्याची असं नको नको करू. आता दुसरा पुढे पाठ बसू. बरं जाऊ दे मी चुकले असेल तो मनात काही पाप नव्हतं. तू ते उशी मध्ये गेली असेल म्हणून तू असं साडी घालून होता आणि परत पायानं पांघरून टाकून दिलं तो. साडी वर करून ती उशी काढली. हा असं मग मी का लगेच पाहिलं परत पांघरून टाकून आणि मग म्हणजे तू उलट माझी अशी इज्जत झाकीत होता. हो बाबा माझ मनात काळ कपट आलं. एखादं तुमची जर मैत्रीण आली असती बाहेरून हा. आणि मी इड होतो मग मीच उघडला असतं ना दरवाजा हा मग ती म्हणजे पाय बा या माणूस इडन बाईची साडी वर वय हा म्हणजे कोणाच्या मनात काय येईल? शांताबाई याचा विचार कर. हा नाही ते बरोबर आहे. म्हणजे याच्या अर्थ तुम्हाला गडी लागत हो का नाही? मग गडी लागते मला बाबा. एवढी शेतीवाडी मानव राहत नाही एवढे काम कोण करील? नाही तर मग मला- तुमची तुम्ही पाहून घ्या. नाही मला गड्याची गरज आहे. तू थोडासा शांत वय बरं डोकं थोडं शांत कर. बस बापने बस तू. काय आहे? भया काय मी येडी चांगल्या माणसावर संशय घेतला उगा. बापने किती चांगलं पोर आहे. अभ्यावाच्यात असं संशय तुम्ही उद्या 4 बायांमध्ये म्हणले का पांगली गंमत. हा नाही बाय माणसाला काय घाटी नसती ती कुठे बनवलं. नाही मी आजपासून तो बाबा काही संशय नाही घेणार. तू चांगला आहे मला माहिती. आणि मग बर जाऊ दे मी झोपाच्या तालात असेल झाली असेल साडीवर तर मग तू उलट माझी इज्जत झाकीत होता नाही का? बरं जाऊ दे बाबण्या मी तोय पाय पडते बाबा वाटलं तर. पण असा काय रागाने जाऊ. हा या बा शांताबाई पा नाही तर मी लगेच उठतो भाऊ. हा नको ये या असं संशय पिऊश आपल्याला नाही सणवर. ए बाबण्या नाही ना तू पाय धरू का बाबा? नको नको मीच तुमचं धरतो धरतो पाय तळ पाय. नाही तू माय पाय पडू नको मी तोय पाय पडत नाही बाबा. पण काम सोडून नको जाऊ. मला गाड्याची लई गरज आहे. एक तर माझ्याने काम होत नाही. अहो तुम्ही 20 त्याला दिलते ना आम्हाला बरोबर तर मी 15,000च हा म्हणलो. भरेल घर आहे मस्त दूध बीत भेटल मला प्यायला. हा नाही खायची काहीच वाट नाही करणार तू. या बाय आता जाय तुला लगेच गलास भरून दूध देऊ का साखर टाकून? मला माहितीये तुमचं दूध मी पिलो का तुमच्यासारखा लट्टच होणार आहे. माझं दूध? अहो माझं दूध म्हणजे तुमच्या मशीनचं दूध नाही. मग ते घरात आणत्याच ना तुम्ही. अहो रोज जर एक गाला जर पिलो तर तुमच्या सारखाच असं नाही होणार. आणि मग ताकद तू सकाळ संध्याकाळ पेत जाय बाबा. पण काय करी असं आहे ना रागाने नको जात जाऊ. शांताबाई आता या असं पुन्हा होणार नाही तुमचं. नाही असं नाही रे बाबा तो पाय पडत. बर मग जाऊ का मी वावरात? बर तू जाय बरं. हे बा लाईट आली पाणी सोडते. पाणी सोडितो जनावरांना खायला घालतो. हा बरोबर. जाऊ का? हा जाय. हा पुन्हा असं असेल तर पहा नाही तर मग काढून नको बा. नाही तुला आता मी म्हणले ना चुकले आता नाही चुकणार बाबा. बर जाऊ मग जाय जाऊ का शांत? हा जाय. मी पाहतो काम.
हा जेवायला घरी ये मग. हा जेव्हा येतो पहिलं मला जनावरांना खायला घालतो, मोठं दळून देतो. हा चाल. बाय बाई, या गाड्यांच्या लय पुढं पुढं करावं लागत आपल्या कामासाठी. काय बाई, त्याला नुसतं म्हणले काय करीत होता रे, साडीला हात लावत होता, केवढा राग आला बाबाला, लगेच रागाने पळायला लागला. पण आता काय करती, आपल्यालाच गरज आहे, गरजूवंताला अक्कल राहत नाही, गडी करता गडी भेटती नाही. या अशी म्हातारे कोतारे थकेल गिरायक तर मज भेटा द्या, पण असा जवान गडी पाहिजे का आम्हाला. फरची पुसली त्यांनी, बरं घरातलं काम करून घेईल. गेला आता उसाला पाणी भरायला, आजपासून त्याला काही बोलणार नाही गे बाय, मरू दे. काय माय मगाशी झोप मोडत झाली, थोडीशी घेते पडून आता. आई आई ग.